हॅलो नमस्कार आणि कशात तुम्ही पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे। आणि आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण की उद्या रिलीज होणार आहे। आपल्या आपण जेवढे सगळे लोक आहोत ते आतुरतेने वाट बघत आहोत ह्या छावा चित्रपट जो रिलीज होणार आहे उद्या। छत्रपती संभाजी महाराजांविषयी हा मूवी आहे आणि जेवढ्या वेळा मी हे ट्रेलर बघितलं माझ्या अंगावर प्रत्येक वेळेस काटा आलेला आहे। जेव्हा मी फर्स्ट टाइम थिएटरमध्ये हे ट्रेलर बघितलेलं, बाप रे, म्हणजे मला नाही शब्दात सांगता येते। आपण माझ्या लिटरली डोळ्यात पाणी आलेलं जेव्हा मी फर्स्ट टाइम हा ट्रेलर बघितला। आणि आपण आधी ट्रेलर बघून घेऊया। दक्कन का सिवा मराठों का छत्रपति इस दुनिया से रुखसत हो चुका है। अब जल्दी मराठों की जमीन पर भी मुगलों का राज होगा। शेर नहीं रहा लेकिन छावा अभी भी जंगल में घूम रहा है। आणि तो सीन बघतोच आहे, पण बॅकग्राऊंडला जो आवाज आहे, औरंगजेबचा जो आवाज दाखवलेला आहे त्याच्यामध्ये असं बोलताना दाखवलेला आहे की शेर तो नहीं रहा पर छावा अभी भी जंगल में घूम रहा है। सो म्हणजे प्रत्येक असे डायलॉग आणि जे सीन जे घेतलेले आहेत ते खरोखर जबरदस्त घेतलेले आहेत। आणि आपल्याला तेव्हा जाणीव होती की मुघलांना सुद्धा किती भीती वाटत असेल किंवा काय फील होत असेल महाराजांविषयी, किंवा त्यांना किती धाक असेल महाराजांविषयी आणि कशा पद्धतीचं महाराज असतील आपल्या, म्हणजे मला नाही लिटरली वर्ड्समध्ये सांगता येते। पण हे जी मूवी बघते मी, ट्रेलर बघते, तेव्हा मला असं खरंच खूप फील होतंय की काय लोक होते यार हे, म्हणजे आपलं दैवत आहे। आपल्या घरात आज देव आहेत ना, तर ते ह्या दोन देवांमुळे, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांमुळे। फाड़ देंगे मुगल सल्तनत की छाती अगर मराठा साम्राज्य के विरुद्ध सोचने की जुर्रत की। तर जेव्हा आपण ट्रेलर बघतो आणि पहिलाच सीन, पहिलाच शॉट जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला छत्रपती संभाजी महाराज जे आहेत ते महादेवाची पूजा करताना दिसत आहेत आणि लिटरली अंगावर तेव्हा काटा येतो। आणि असं मला पर्सनली असं वाटायचं लहानपणीपासून, किंवा खूप मला अशी उत्सुकता होती। मी आधी त्याला नेहमी म्हणायचे जे ॲक्च्युली महाराज असते त्यांचा ओरा वगैरे, किंवा ते कसे दिसले असते, किंवा त्यांच्या आजूबाजूला जरी आपण असतो तर महाराज समोर दिसल्यानंतर काय फील झालं असतं। मला ते हे ट्रेलर बघितल्यानंतर थोडंसं फील झालं की हो, विकी कौशल ह्या कॅरेक्टरमध्ये, ह्या महाराजांच्या भूमिकेमध्ये खूप छान पद्धतीनं फिट होतो आहे। आणि मी आता एक दोन त्यांचे व्हिडिओज, इंटरव्ह्यू, पॉडकास्ट बघितले, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की त्यांनी 105 किलो वेट केलेलं, म्हणजे जवळपास 25 kg त्यांनी हा लुक तयार करण्यासाठी त्यांनी गेन केलेलं। आणि खूप छान पद्धतीनं पूर्ण टीमनी ह्या मूवीसाठी मला वाटते काम केलेलं आहे, कारण तिथला ओव्हरऑल जो सेटअप आहे किंवा तिथले कॅरेक्टरचा जो त्यांनी कॉस्ट्यूम असेल, गेटअप असेल जो केलेला आहे तो खूप छान पद्धतीनं आणि खूप छान पद्धतीनं ते ॲक्च्युली ते फिल्ममध्ये असं फील होतं आहे की आपण तिथे असल्यासारखं, म्हणजे मला तरी ट्रेलर बघून असं वाटलेलं आहे। आणि खरोखर ही मूवी बघण्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे। हम शोर नहीं करते, सीधा शिकार करते हैं। छत्रपति संभाजी महाराज की। ये संग्राम एक स्वराज बनाने का प्रयत्न है। स्वराज हर एक इंसान को सुरक्षित रखने के लिए ईश्वर की इच्छा है। ये राज्य व्हावे हीच श्रींची इच्छा। मला असं वाटतं ह्या पद्धतीचे चित्रपट, मूवी असायलाच हवे, कारण की आजकालची जनरेशन किंवा आपण सुद्धा कितीतरी वेळा मोबाईल बघतो, मोबाईलवरती अनेक सुपर हिरो जसं की स्पायडरमॅन, बॅटमॅन असं काहीतरी बघत असतो जे फिक्शनल आहे, जे खरोखर नाही आहेत, पण आपल्याकडे रिअल हिरो आहे ज्यांनी म्हणजे ॲक्च्युअली आपल्या देशासाठी, आपल्या लोकांसाठी, आपल्या प्रजेसाठी आणि किती निस्वार्थपणे आणि काय काम केले। म्हणजे हम औरंग से मिलने वाले हैं। आपकी आंखों में जरा भी चिंता नजर नहीं आ रही। भोसले परिवार का हर पुरुष पहाड़ी तूफान है, तो जिसकी गति को पर्वत भी नहीं रोक पाए उसका कोई क्या बिगाड़ लेगा। पूरे खानदान की लाश पर खड़े होकर हमने ये ताज पहना था। इसे दोबारा उसी वक्त पहनेंगे जब उस सांबा की चीखें पूरे हिंदुस्तान में गूंजेगी।
त्यानंतर आपण ट्रेलरमध्ये बघतो आहोत अक्षय खन्नाला औरंगजेबाची भूमिका साकारताना, आणि खरोखर त्याच्या डोळ्यामध्ये ती क्रूरता आणि तो कॅरेक्टर बघून आपल्या डोक्यात जो थोडा राग आहे तो त्या कॅरेक्टरला बघून मला असं फील झालेलं. त्यामुळे कास्टिंग जी आहे मला वाटते ती खूप छान पद्धतीने केलेली आहे, आणि ॲक्टिंग जी आहे किंवा तो मेकअप, कॉस्ट्युम किंवा ते आजूबाजूचं एन्व्हायरमेंट जे बनवलेलं आहे ते कमाल केलेलं आहे. आणि खरोखर औरंगजेब जो कसा दिसत असेल, आणि तो एजेड लुक दाखवलेला आहे, तो त्याची ती दाढी वगैरे असं सगळ्या पद्धतीनं असं जो ओव्हरऑल फील आहे औरंगजेबचा तो किती क्रूर असेल हे सगळ्या ज्या पद्धतीनं दाखवलेलं आहे मला हे ह्या मूवीमध्ये आवडलेलं आहे. जहाँ जहाँ भगवा रंग नजर आए उसे लाल कर दो. समय आ गया है, अब वार होगा. औरंग और उसकी सल्तनत को जला के राख कर देंगे. हमें हराने वाली हर कोशिश को मारेंगे, हर षड्यंत्र को तोड़ेंगे. छत्रपति शिवाजी महाराज का सपना पूरा करके ही छोड़ेंगे. जय भवानी, नमो पार्वती पतये. मराठा साम्राज्य इसी दिन की प्रतीक्षा तो कर रहे थे. विश्वास आपका साथ है तो युद्ध लगे त्योहार. संभल का ऐसा हाल करो कि वो अपनी मौत की भीख मांगे. मौत के घुंघरू पहन के नाचते हैं हम औरंग. हमारी मौत मराठों के हर घर एक नया सिवा, एक नया संभव पैदा करेगी. लेकिन जब तू मरेगा तब ये तेरी मुगल सल्तनत भी मर जाएगी. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर आहेत आणि कर्मवीर सुद्धा आहेत. त्यांनी जे काही कार्य आपल्यासाठी केलेलं आहे आयुष्यभरात ते ह्या 3 तासाच्या चित्रपटात दाखवणं शक्य नाही आहे. पण जेवढं काही दाखवता आलं असेल डायरेक्टरच्या हिशोबानं किंवा जे काही मूवीच्या पर्स्पेक्टिव्हने दाखवतात त्या पद्धतीनं, पण मला वाटतं हे आपण सगळ्यांनी चित्रपटगृहात जाऊन बघायला हवं. ट्रेलरवरून तरी मला असं वैयक्तिक वाटतं आहे की चित्रपट खूप छान असेल, आणि तुम्ही सगळ्यांनी तुमच्या लहान मुलांसोबत, तुमच्या सगळ्या घरच्यांसोबत हा चित्रपट बघायला हवा. कारण की आपल्या महाराजांविषयी हा चित्रपट आहे. सो आपण नक्कीच हा चित्रपट एन्जॉय करायला पाहिजे. आणि जी कास्टिंग आहे ती खरोखर कमाल केलेली आहे. विकी कौशल सरांची जी ॲक्टिंग आहे, अक्षय खन्ना सरांची जी ॲक्टिंग आहे ती मला खूप आवडलेली आहे. ओव्हरऑल सगळ्या टीमनी जे काही काम केलेलं आहे आणि जे छोटे छोटे डिटेल्स आहेत जसे की ज्वेलरी, कॉस्ट्यूम किंवा आजूबाजूचे जे सेट आहे ते सगळंच खूप कमाल वाटतं आहे ट्रेलरमध्ये. मला एकच गोष्ट थोडीशी वेगळी वाटली ती म्हणजे ॲक्ट्रेस जी आहे ती मला असं वाटत होतं सूट होईल का नाही ह्या कॅरेक्टरला, पण ती दिसते आहे महाराष्ट्रीयन प्रॉपर दिसते आहे, पण शब्द उच्चार कसे असतील काय असतील हे ट्रेलरमध्ये मला तेवढं काही लक्षात आलं नाही. त्यामुळे मला त्या कॅरेक्टर कसं दिसेल, महाराणी येसूबाई त्या वाटतील की नाही, मला हे मूवीमध्ये तो थोडासा एक डाऊट आहे. पण ओव्हरऑल मूवी जो आहे तो मला पर्सनली खूप आवडलेला आहे. सो माझ्या अँगलनी हा चित्रपट खूप भारी असणार आहे आणि मी खूप सुपर एक्सायटेड आहे हा चित्रपट लवकरात लवकर सिनेमा हॉलमध्ये जाऊन बघण्याकरता. आणि तुम्हाला काय वाटतं ह्या चित्रपटाबद्दल किंवा तुम्हाला कसं वाटतंय हा मूवी येणार आहे तर तुम्ही एक्सायटेड आहात का नाही हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा.